सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. वाचू संविधान 12 तास. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त म्हणजेच संविधानाला 75 वर्ष झाली या निमित्त आपण वाचू संविधान 12 तास हा एक ऐतिहासिक आणि अभिनव कार्यक्रम राबवत आहोत. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी 12 तास म्हणजेच सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासंबंधाने सर्व सहभागी जे आहेत, पार्टिसिपंट आहेत, त्यांचे बरेचसे प्रश्न होते, आम्हाला काही क्वेरीज होत्या आणि त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ करत आहोत आणि टाकत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर ही स्पर्धा नेमकी कुठं होणार आहे, कारण मागचे 2 वर्ष ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झाली होती, परंतु यावर्षी आपण व्हेन्यू चेंज केलेला आहे. तर ठिकाण आहे डॉक्टर VM मेडिकल कॉलेज म्हणजेच डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याचं ग्रंथालय, लायब्ररी. हे कुठे आहे एक्झॅक्टली, तर आपले जे जिल्हा न्यायालय आहे, कोर्ट आहे, त्या कोर्टाच्या समोर ची जी बिल्डिंग आहे आणि ती मेडिकल कॉलेजची बिल्डिंग आहे. तिथं आपण याच्यासोबत त्याचं व्हॉट्सअप लोकेशन ग्रुपवर टाकलेलं आहे आणि ते तुम्ही गाईड म्हणून वापरू शकता. किंवा तिथं आल्यानंतर हा बाहेरचा फोटो की जिथं गेटचं काम चालू आहे आणि लाल पट्टी लावलेली आहे, तिथून तुम्ही आत यायचं आहे. आत आल्यानंतर समोरच जे जाळीचे बॅरिकेड्स असतात त्याच्यावरती आम्ही दिशादर्शक बाण लावलेले आहेत. म्हणजे तिथं वाचू संविधान 12 तास आणि ग्रंथालय असं लिहून बाणाने दिशा दाखवली आहे. त्या दिशेने सरळ पुढे आलं की समोरच ग्रंथालय आहे. हे डॉक्टर VM मेडिकल कॉलेजचं ग्रंथालय आहे आणि हा आपल्या स्पर्धेचा व्हेन्यू आहे. या ठिकाणी आपल्याला सकाळी 7 वाजता यायचं आहे. 7 वाजता हा रिपोर्टिंग टाईम आहे. 7 वाजता आल्यानंतर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट केली जाईल, तुम्हाला तिथं नंबर्स अलॉट केले जातील, जागेवर बसवलं जाईल, सकाळचा नाश्ता दिला जाईल आणि उद्घाटनानंतर 8 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. 1 तास आम्ही काय करायचं असं तुम्हाला वाटू शकतं, पण मित्रांनो, ऑर्गनायझर म्हणून आम्हाला ही सगळी अरेंजमेंट करायला थोडासा वेळ लागतो, कारण एका वेळेस 100 माणसं आली तर त्यांना नंबर देणं, अलॉट करणं यामध्ये वेळ जातो. त्यामुळं आपण सगळ्यांनी सकाळी 7 वाजता यायचं. ठीक आहे. आता इथली जी लायब्ररीची जी अरेंजमेंट आहे तर ती कशी आहे, तर ही लायब्ररी जी आहे ती AC लायब्ररी आहे. फॅन लाईट तर आहेतच, परंतु ही पूर्णतः AC लायब्ररी आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मागच्या 2 वर्षी आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु यावेळेस ही AC लायब्ररी आपल्याला मिळालेली आहे. चेअर्स आहेत, टेबल आहेत आणि प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट आहे. नंबर्स टाकलेले आहेत. ही तुम्ही लायब्ररी पाहू शकता फोटोमध्ये. इथं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे टॉयलेट बाथरूम्स आहेत. तर ही अशी आपली अतिशय चांगली अशी लायब्ररी आहे. आता सलग 12 तास अभ्यास करायचा म्हणजे काय की 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत उठायचंच नाही असं आहे का, तर नाही. जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या स्पर्धा होतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की स्टँडर्ड ब्रेक म्हणतात त्याला, की हे माणूस म्हणून ते अलाउड असतात ब्रेक. असे ब्रेक्स आम्ही दिलेले आहेत. तर हे ब्रेक कधी आहेत, जेव्हा सकाळी 8 वाजता स्पर्धा सुरू होईल त्यानंतर 11 वाजता आपल्याला टी ब्रेक असेल, त्यावेळेला तुम्ही लघवी पाणी करून येऊ शकता. यानंतर दुपारी 1:30 वाजता जेवणाचा ब्रेक आहे. त्यानंतर 5 वाजता परत एकदा स्नॅक्सचा आणि चहाचा ब्रेक आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता एक शेवटचा ब्रेक असेल आणि त्यानंतर तुमची एक्झाम होईल. आता ही जी प्रोसेस आहे तर ती कशी आहे, तर जेव्हा तुम्ही सकाळी 8 वाजता तिथे एंट्री कराल त्यावेळेला आम्ही तुम्हाला सिलेबस देऊ, म्हणजे अभ्यासक्रम देऊ. या संविधानातलं काय काय वाचायचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. आता तुम्ही खूप हुशार असाल, तुमचा स्पीड खूप चांगला असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या अभ्यासक्रमापेक्षा जास्त वाचायला पण हरकत नाही.
पण आम्ही काय करणार आहोत, 11 तास अभ्यास झाल्यानंतर शेवटच्या 12 तासामध्ये आम्ही दिलेल्या सिलेबसवरती आम्ही परीक्षा घेणार आहोत. आणि ही परीक्षा जी असेल ती MCQची असेल, 50 प्रश्न असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील, अशी एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असेल. आता दुसरा एक क्वेरी आम्हाला बऱ्याच जणांनी विचारली की जेवणाचा आम्ही डबा आणायचा आहे का? तर अजिबात नाही आणायचा मित्रांनो. तुम्ही जी रजिस्ट्रेशन फी भरलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जेवण, पाणी आणि सिटिंग अरेंजमेंट आणि परीक्षेची सगळी तयारी हे सगळं आम्ही करणार आहोत. त्यामुळे सकाळी 8 वाजता ज्यावेळेला तुम्ही याल, 7 वाजता जेव्हा तुम्ही याल तेव्हा 7 वाजता तुमच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी असेल. तुम्ही नाश्ता करूनच तुम्ही तिथे जाऊन बसायचं. त्यानंतर 11 वाजता टी ब्रेक देणार आहोत आपण, तो चहा आम्ही आपल्याला देऊ. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता आम्ही जेवण देणार आहोत. जेवण अतिशय साधं, सकस आणि चविष्ट असेल याची ग्वाही आम्ही देतो. आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता परत एकदा स्नॅक, थोडं चटपटीत स्नॅक्स असेल आणि चहा असेल. तर अशा प्रकारे आम्ही हे तुम्हाला जेवण वगैरे देणार आहोत. त्यामुळे डबा आणण्याची आवश्यकता नाही. पाण्याचं काय करायचं आहे, तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल आणि तुम्हाला बॉटल कॅरी करण्याची सवय असेल, म्हणजे बॅग वगैरे घेऊन फिरताना नेहमी तुमच्या बॅगेत जर बॉटल असेल तर तुम्ही आणायला हरकत नाही. पण आम्ही आमच्याकडून जेव्हा तुम्ही याल, रजिस्ट्रेशन कराल आणि तुम्हाला तुमचा नंबर अलॉट केला जाईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला एक पाण्याची बॉटल देणार आहोत. ही बॉटल पिऊन झाल्यानंतर फेकू नका. त्याच्यानंतरचं जी पाणी प्यायचं आहे त्यासाठी आपण थंड पाण्याचे, फिल्टर्ड पाण्याचे जार मागवलेले आहेत आणि त्या जारमधलं पाणी तुम्ही पिऊ शकता. हे अशासाठी की बॉटलचं जे पाणी आहे तर ते फार काळ थंड राहू शकत नाही, म्हणून आपण थंड पाण्याचे जार मागवलेले आहेत. आणि एकदा तुम्ही पाणी पिऊन बाटली रिकामी झाली की तुमचा जेव्हा मधला ब्रेक असेल लघवी पाण्याचा त्यावेळेला तुम्ही जाऊन ती बॉटल भरून आणू शकता. आता दुसरी अजून एक क्वेरी होती की स्टडी मटेरियल आम्ही काय आणायचं. तर ऑब्व्हियसली वाचू संविधान 12 तास ही स्पर्धा असल्यामुळं संविधानाची जी प्रत आहे ती तुम्ही आणायची आहे. हे 2 भाषेत आपण परीक्षा घेणार आहोत, त्यामुळं तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही भाषेत तुम्ही ते वाचू शकता. आम्ही ज्यावेळेला सकाळी अटेंडन्स घेऊ त्यावेळेला त्याच्यामध्ये कॉलम असेल की तुम्ही परीक्षा कुठल्या भाषेत देणार आहात. म्हणजे तुम्ही मराठीतून संविधान वाचून इंग्रजीमध्ये परीक्षा द्यायची असेल तरीही देऊ शकता, किंवा इंग्रजीमध्ये संविधान वाचून मराठीत परीक्षा द्यायची असेल तरीही देऊ शकता. पण ह्या फक्त 2 भाषा आपण ठेवलेल्या आहेत. आणि जे काही तुम्हाला वाचायचं आहे संविधानाचं पुस्तक तर ते तुम्हाला स्वतःला आणायचं. याच्याशिवाय अभ्यास करताना बऱ्याच जणांना नोट्स काढायची सवय असते, तर त्यासाठी कोरी पानं किंवा एखादी वही असं जर काही लागणार असेल, तुम्हाला सवय असेल तशी, तर ते तुम्हाला स्वतःला आणायचं आहे. पेन, पेन्सिल, पट्टी, रबर असं हे करत असताना, अभ्यास करताना लागत असेल तुम्हाला तर तुम्हाला ते आणायचं आहे. याशिवाय तुम्हाला परीक्षेमध्ये जे मार्क पडलेले आहेत त्याचा आपण बक्षीस पात्र लिस्ट काढण्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. म्हणजे थेट त्या मुलांना बक्षीस देणार नव्हत. तर काय, कारण अभ्यासाच्या मार्कासोबत आपण शिस्तीचे मार्क ठेवलेले आहेत. कारण कधी कधी असं होतं की काही व्रात्य विद्यार्थी असतात आणि ते दंगा करतात. तर मग अशी मुलं दंगा करून पण त्यांना जास्त मार्क पडले तर जे शांतपणे अभ्यास करत आहेत त्यांना असं वाटतं की अरे आपण एवढा चांगला अभ्यास करून आम्हाला कमी मार्क पडले. तर म्हणून आपण काही नियम ठरवलेले आहेत शिस्तीचे, आणि त्याप्रमाणे तुम्ही ज्या वेळेला एंट्री कराल तिथं हॉलमध्ये त्यावेळेला तुम्हाला आम्ही शिस्तीचे 100 गुण दिलेले असतील. आणि हे जे 100 गुण आहेत तर तुमच्या तुम्ही शिस्त ज्या प्रमाणात मोडाल त्या प्रमाणात ते कट होणार आहेत. मी हे तुम्हाला शीट दाखवतोय. तर याच्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण लेट मार्क असं लिहिलेलं आहे. म्हणजे 8 वाजता स्पर्धा सुरू होते आणि एखादा मुलगा जर 8, 8:15ला, 8:30ला असा जर आला, 8:30 नंतर तर आपण कोणाला घेणारच नाही. पण 8:30 पर्यंत जर उशीर झाला त्याला यायला तर तिथं तुमचा 1 मार्क कट होईल. त्यानंतर प्रत्येक ब्रेक नंतर आम्ही तुम्हाला अनाऊन्स करू ब्रेक करताना
की 15 मिनिटाचा ब्रेक आहे, अर्ध्या तासाचा ब्रेक आहे आणि एवढे वाजता तुम्ही परत इथे येणं अपेक्षित आहे. तेवढ्या वेळात तुम्ही जेवण करून परत जागेवर येऊन बसणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर येणार जे आहेत तर त्यांचे तिथे मार्क्स कट होतील. याशिवाय आपण सुपरवायझर ठेवलेले आहेत तिथं प्रत्येक 3 तासासाठी 2-2 सुपरवायझर असतील आणि ते प्रत्येक मुलाला ऑब्झर्व करतील. जर विद्यार्थी अभ्यास न करता जर झोपत असेल, डुलक्या मारत असेल तर त्याचा त्या तासामध्ये मार्क कट होईल. याशिवाय जर एखादा विद्यार्थी बोलत असेल तर त्याचा मार्क कट होईल. किंवा अभ्यास न करता टंगळमंगळ करणं, म्हणजे ते परीक्षकांच्या आमच्या लक्षात येतं लगेच की उगीच पेन्सिल कुर करायला लागला आहे किंवा कुठेतरी दातामध्ये नखं चावायला लागला आहे, वर आभाळाकडे बघायला लागला आहे, तर तो अभ्यास करत नाही आहे, त्याचं लक्ष नाही आहे अभ्यासात, हे लक्षात येईल आणि त्या प्रत्येक तासामध्ये त्याचा मार्क कट होईल. म्हणजे 12 तासामध्ये प्रत्येक खेळसाठी तुमचे 12 मार्क कमी होऊ शकतात जर तुम्ही शिस्तीचं पालन नाही केलं. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा शिस्तीचा पॉईंट आहे तो म्हणजे मोबाईल शक्यतो कुणीही आणू नका. जर मोबाईल आणला असेल तर तो पहिल्यांदा त्याचा अलार्म स्विच ऑफ करा आणि त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ करा आणि ठेवा. स्पर्धेदरम्यान जर कुणाला काही अडचण असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही आपापसात बोलू नका किंवा इतर कुणालाही बोलून चर्चा करू नका. तर आपले जे सुपरवायझर तिथं असतील तर त्यांच्याशी तुम्ही शेअर करा. विशेषतः महिला पार्टिसिपेंटसाठी महिला आपल्या सुपरवायझर्स असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि तुमची अडचण जर असेल तर ती त्यांना सांगू शकता. याशिवाय आपण 12 तास बसून परीक्षा देऊन शिस्तीचे मार्क आणि अभ्यासाचे मार्क हे सगळे घेऊन, शिस्तीच्या मार्कांचं महत्त्व असं आहे की कमीत कमी 70 मार्क शिस्तीचे राहिले तेच बक्षिसासाठी पात्र होतील आणि त्यांच्यातूनच जे मार्कांचं मेरिट आहे ते काढलं जाणार आहे. याचा प्राईज डिस्ट्रीब्युशनचा जो सोहळा आहे, बक्षीस समारंभ आहे, त्याची डेट आम्ही नंतर डिक्लेअर करू मान्यवरांच्या उपलब्धतेप्रमाणे. आणि आधीच जाहीर केल्याप्रमाणे पहिलं बक्षीस ₹10,000, दुसरं बक्षीस ₹5,000, तिसरं ₹3,000 आणि उत्तेजनार्थ जवळजवळ 10 बक्षिसं अशी आपण ठेवलेली आहे. पण स्पॉन्सरची वाढती संख्या पाहता ही बक्षिसांची संख्या अजूनही वाढू शकते. याशिवाय काही आम्ही स्पेशल गट तयार करू, त्यांना वेगळी बक्षिसं देऊ. तर ही बक्षिसं जी आहे ती घेण्यासाठी तुम्हाला बक्षीस समारंभा दिवशी वैयक्तिकरित्या पर्सनली अवेलेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे बक्षीस समारंभाला तुम्ही येणं मस्ट आहे. जे लोक बक्षीस घेण्यासाठी येणार नाहीत त्यांचं बक्षीस पुन्हा त्यांना देण्यात येणार नाही. आम्ही त्यांच्या खालचा जो नेक्स्ट मेरिटेड कॅन्डिडेट असेल त्याला ते बक्षीस तिथल्या तिथं डिक्लेअर करून आम्ही त्याला देणार आहोत. याशिवाय ज्यांना बक्षीस मिळणार नाही त्यांच्यासाठी प्रमाणपत्र देणार आहोत आपण, आणि हे प्रमाणपत्रसुद्धा बक्षीस समारंभाच्याच दिवशी मिळणार आहे, त्यानंतर ते मिळणार नाहीत. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही सगळेजण उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप एक्सायटेड असाल मला माहिती आहे. आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. हा कार्यक्रमाचं आपलं 3रं वर्ष आहे. 3ऱ्यांदा आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आहे आणि आम्ही तुमची वाट बघतो आहे. सकाळी 7 वाजता तुम्ही नक्की या. जय हिंद.